ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. द्वैताचे दुहेरी वस्त्र पांघरूनही अद्वैत आहे. ओवी आहे 25वी. सद्गुरूंना भविष्यवेत्याच्या रूपात प्रस्तुत केल्यावर ज्ञानदेव म्हणतात, चांदणे स्वप्रकाशाचे लेईला द्वैत दुनीचे, तरी उघडेपण न वचे चांदाचे जया. द्वैत दुनी म्हणजे द्वैतरूपी दुहेरी. हा सद्गुरु परमात्मा म्हणजे एक चंद्र असून त्याने द्वैताचे दुहेरी वस्त्र पांघरलेलं आहे. तरीही या चंद्राचे उघडेपण काही दूर होत नाही. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, चांदण्यांचे वस्त्र पांघुरे म्हणून काय तो लोपन जाई चंद्र. स्वप्रकाशे तैसा दावी द्वैता भास, तरी एकत्वास मुके नाचू. ज्ञानदेवानी येथे सद्गुरूंची चंद्राशी तुलना केली आहे. चंद्र व चांदणे अभिन्न आहे. चंद्र त्याच्या चांदण्याने म्हणजेच त्याच्या प्रकाशाने शोभून दिसतो. त्यामुळे व्यवहारात जरी चंद्र आणि चांदणे असे दोन शब्द वापरले जात असले तरी चंद्र व चांदणे हे काही दोन नाहीत. ज्ञानदेव सांगतात की चंद्र स्वप्रकाशाने वेढला गेला आहे व त्याने जणू काही हे द्वैतरूपी दुहेरी पांघरून अंगावर घेतलं आहे. चंद्राचा प्रकाश म्हणजे जणू काही त्याने पांघरलेलं दुहेरी वस्त्रच पांघरूणच आहे. थंडी वाजायला लागली की मनुष्य एकाऐवजी दोन पांघरुणे घेतो. सद्गुरु परमात्मा सुद्धा द्वैत दाखवत असल्यामुळे ज्ञानदेवानी द्वैतरूपी दुहेरी पांघरून कल्पिले आहे. अर्थात पांघरून घेतल्यावर ती वस्तू झाकून जायला हवी ना, पण चंद्राने पांघरले आहे ते स्वप्रकाशाचे पांघरून. त्यामुळे दुहेरी वस्त्र पांघरून सुद्धा चंद्र आपला उघडा तो उघडाच, त्याचे उघडे पण काही झाकून जात नाही. चंद्र व प्रकाश असे शाब्दिक द्वैत जरी वाटत असले तरी चंद्र व प्रकाश दोघेही एकरूपच आहेत. स्वप्रकाशरूप चंद्राला त्याचाच प्रकाश झाकू शकत नाही. पांघरणारा व पांघरुण हे दोन्ही वेगळे असते तर पांघरुणाने पांघरणारा झाकला गेला असता. पण ते एकरूपच आहेत, त्यामुळे त्यातील द्वैत म्हणजे नुसता शब्दभेद आहे. लेईला द्वैत दुनीचे असे म्हणून ज्ञानदेवानी द्वैतावर दुहेरी पांघरुणाचे रूपक केलं आहे. चंद्र व चांदणे म्हणजे त्याचा प्रकाश असे द्वैतरूपी वस्त्र. दुनीचे या ठिकाणी दुणीचे म्हणजे दुप्पट असा पाठभेद घेऊन शिवकल्याण स्वामी म्हणतात की चंद्राने आपल्याच प्रकाशाचे पांघरून घेतले असले तरी त्याचे सौंदर्य द्विगुणित होते, आणखी वाढतेच. कारण हे पांघरून किंवा प्रकाश त्या स्वबिंबातून निघालेला असतो व तो बिंबापेक्षाही अधिक पसरलेला असतो. तो प्रकाश इतका विशाल आहे की चंद्राने जणू साऱ्या विश्वाला आपल्या मौसूत पांघरुणात लपेटून घेतलं आहे. चंद्र जसा आपल्याच प्रकाशाच्या पांघरुणामुळे अधिक शोभिवंत दिसतो तसेच त्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले विश्वही मोहक दिसते. एकूण चंद्र व चांदणे या दोन गोष्टी वेगळ्या असाव्यात असं वाटतं, किंवा दुणावे याचा अर्थ दृढ होणे असाही आहे. त्यामुळे चंद्र व त्याचा प्रकाश वेगळे आहेत असा समज दृढ होतो, असाही अर्थ होऊ शकेल. हा समज जरी दृढ झाला तरी चंद्राच्या बाबतीत हे द्वैताचे वस्त्र पांघरून सुद्धा चंद्राचे स्वरूप काही झाकून जात नाही असेच प्रत्ययाला येते. ज्ञानदेव सद्गुरु परमात्म्याची चंद्राशी तुलना करताना म्हणतात की सद्गुरु परमात्म्याने स्वप्रकाशाचे चांदणे पांघरले आहे. वास्तविक चंद्र हा परप्रकाश आहे. सूर्याकडून आलेला प्रकाश तो परावर्तित करत असतो, पण सद्गुरु परमात्मा मात्र स्वप्रकाशाचे पांघरून घेतो, असा यात विरोधाभास आहे. चंद्राप्रमाणेच परमात्मा स्वरूप सद्गुरूंनी सुद्धा द्वैत दोन्हीचे वस्त्र पांघरलेले आहे. हे परमात्म्याच्या संदर्भात द्वैताचं वस्त्र कोणतं? हा स्वयंप्रकाशी सद्गुरु रूपी चंद्र गुरु शिष्य शिवशक्ती आत्मा परमात्मा जीव शिव द्रष्टादृश्य अशा द्वैत दोन्हीचे पांघरून घेऊन बसला असला किंवा द्वैत रूपाने आविष्कृत झाला असला तरी त्याचे मूळचे एकाकीपण काही नाही पण हे निखळ रूप झाकले जात नाही. उलट चंद्राच्या प्रकाशाने जशी त्याची शोभा अधिकच वाढते त्याप्रमाणे या द्वैताच्या दुहेरी पांघरुणामुळे अद्वैताची शोभा अधिकच वाढते. दृश्यरूपी सर्वत्र पसरलेले हे द्वैत म्हणजे जणू काही चंद्रप्रकाश व परमात्मा सद्गुरू म्हणजे जणू काही चंद्र. दृश्य रूपाने जरी जगत पसरलेले दिसले तरी ते परमात्मा स्वरूपच आहे. त्यामुळे हे द्वैताचे दुहेरी वस्त्र जरी सद्गुरू परमात्म्याने पांघरलेले असले तरी परमात्मा स्वरूप झाकून राहत नाही. परमात्मरूप सद्गुरू आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने आपल्या अस्तित्वाने सर्व जगताला प्रकाशित करतात. त्यामुळे वरवर पाहता परमात्मा सद्गुरू व जगत दोन आहेत असं भासत असलं
तरी जगत हे परमात्म स्वरूपच असल्यामुळं दोघेही एकरूपच आहेत. द्रष्ट्याच्या रूपानेही परमात्माच असतो व दृश्याच्या रूपानेही परमात्माच असतो. मग त्यात भेद कोठे आहे? असं म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात की हा सद्गुरु रूपी चंद्र स्वप्रकाशाने केवळ द्वैता भास दाखवतो. मूलतः तो एकरूपच आहे. ज्ञानदेवानी शिवशक्ती समावेशनातही म्हटले होते की शक्तीने शिवाला नामरूपांची कितीही पांघरुणे घातली तरी शिव आपला उघडाच असतो. तसंच इथं सद्गुरु स्वरूपही प्रकट असतं असं सांगितलेलं आहे. जीव शिव, शिवशक्ती, गुरु शिष्य, ब्रह्मजगत हे सर्व भेद केवळ नावातले आहेत. सर्व काही परमात्मा रूपच आहे. द्वैताचे पांघरुण घेतलं असलं तरी परमात्मा झाकला जात नाही. आता जर हे परमात्मा स्वरूप झाकलेले नाही तर ते स्वरूप स्पष्टपणे प्रतीतीस यायला हवे. असे कुणाला वाटले तर त्याचे उत्तर ज्ञानदेवाने पुढील ओवीत दिलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.